शिवपुराण भाग 2 नीळकंठाची अमरकथा, समुद्रमंथन आणि महादेवाची महान करुणा. सृष्टी निर्माण झाल्यापासून देव आणि दानव यांच्यात सतत संघर्ष चालू होता. कधी सत्ता, कधी अमरत्व, तर कधी स्वर्गावर हक्क मिळवण्यासाठी युद्धे होत होती. एका वेळी देव अत्यंत दुर्बल झाले, त्यांचं तेज कमी झालं, शक्ती लोप पावत होती आणि दानव अधिकाधिक बलवान होत चालले होते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेव आणि विष्णूकडे गेले. विचारांती एकच उपाय समोर आला, समुद्र मंथन. समुद्राच्या गर्भात अमृत आहे, हे मिळालं तर देव पुन्हा शक्तिशाली होतील असा विश्वास होता. पण हे इतकं कार्य सोपं नव्हतं. त्यासाठी देव आणि दानवांना एकत्र यावं लागणार होतं. समुद्र मंथनाची तयारी सुरू झाली. मंदराचल पर्वत मंथनासाठी निवडला गेला आणि वासुकी नागदोरी म्हणून वापरण्यात आला. विष्णूंनी कासव अवतार घेऊन पर्वताला आधार दिला. देव आणि दानवांनी मिळून मंथन सुरू केले. समुद्र ढवळला जाऊ लागला आणि एका मागोमाग एक अद्भुत रत्न बाहेर येऊ लागले. कामधेनू, ऐरावत, लक्ष्मी, कल्पवृक्ष सर्वजण त्या रत्नांकडे पाहून आश्चर्यचकित होत होते. पण हे सगळं सौंदर्य आणि वैभव येत असतानाच एक भयानक घटना घडली. अचानक समुद्र मंथनातून एक प्रचंड काळसर धूळ बाहेर पडू लागला. क्षणातच संपूर्ण वातावरण विषारी झालं. ते होतं हलाहल विष, इतकं भयंकर की त्याचा एक थेंबही सृष्टीचा नाश करू शकत होता. विषाची ज्वाला सर्व दिशांना पसरू लागली. देव, दानव, ऋषी, गंधर्व सगळेच घाबरले. कुणीही पुढे यायला तयार नव्हतं. अमृत मिळवण्यासाठी सुरू झालेलं मंथन आता सृष्टीच्या विनाशाचं कारण ठरू लागलं होतं. त्या क्षणी सगळ्यांची नजर एकाच दिशेने वळली, ती म्हणजे महादेवांकडे. देवांनी महादेवांची प्रार्थना केली, प्रभू, सृष्टी वाचवा, आम्ही असहाय्य आहोत. महादेव ध्यानस्थ अवस्थेत होते. त्यांनी डोळे उघडले आणि संपूर्ण परिस्थिती पाहिली. कुठलाही विचार न करता, कुठलाही स्वार्थ न ठेवता त्यांनी विष स्वतः स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण महादेवांसाठी स्वतःचा त्याग काहीच नव्हता. भक्त आणि सृष्टीचं रक्षण हेच त्यांचं कर्तव्य होतं. त्यांनी ते हलाहल विष आपल्या तळहातात घेतलं आणि ते कंठात धारण केलं. ते विष त्यांनी गिळलं नाही, कारण ते पोटात गेलं असतं तर सृष्टीचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचाही नाश झाला असता. विष त्यांच्या कंठात स्थिर झालं आणि महादेवांचा कंठ निळा झाला. त्या दिवसापासून ते नीळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. पार्वती माता भयभीत झाल्या. त्यांनी महादेवांचा कंठ धरून विष खाली जाऊ नये म्हणून प्रार्थना केली. देवांनी, ऋषींनी आणि सृष्टीतील प्रत्येक घटकाने त्या क्षणी महादेवांच्या त्यागाचं दर्शन घेतलं. महादेव शांत होते, स्थिर होते, कारण त्यांनी स्वतः दुःख स्वीकारून संपूर्ण सृष्टीला वाचवलं होतं. हलाहल विषाचा परिणाम थांबला. सृष्टी वाचली. पुन्हा मंथन सुरू झालं आणि शेवटी अमृत प्रकट झालं. देवांना अमृत मिळालं, पण त्या अमृतापेक्षाही मोठं काहीतरी त्या दिवशी घडलं. त्यागाची पराकाष्ठा. महादेवांनी दाखवून दिलं की खरा देव तोच जो स्वतःसाठी काहीही न मागता इतरांसाठी सर्वस्व अर्पण करतो. म्हणूनच शिवाला भोळा म्हणतात, कारण तो स्वतःसाठी नाही तर भक्तांसाठी जगतो. नीळकंठाची कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी पळ काढणं सोपं असतं, पण ते संकट स्वतःवर घेणं हेच महानतेचं लक्षण आहे. महादेवांनी कधी अमृताची मागणी केली नाही, कधी श्रेय घेतलं नाही. त्यांनी फक्त सृष्टी वाचवली. म्हणूनच शिव म्हणजे केवळ विनाशक नाही, शिव म्हणजे रक्षणकर्ता, करुणेचा महासागर आणि त्यागाचं सर्वोच्च रूप आहे. जो भक्त महादेवांवर विश्वास ठेवतो, त्यांच्या आयुष्यातील विषही एक दिवस अमृतात बदलतं.
दुःख कंठात साठतं पण मनाला कडवट करत नाही. हीच निळकंठाची खरी शिकवण आहे. म्हणूनच आजही शिवभक्त ओम नमः शिवाय म्हणत महादेवाचा कंठ निळा का झाला याची आठवण ठेवतात. कारण त्या निळेपणामागे लपलेला आहे संपूर्ण सृष्टीसाठी दिलेला सर्वोच्च बलिदान. हर हर महादेव.